बातमी आहे वर्ध्यामधून गारपिटी संदर्भात बातमी आहे। वर्ध्याच्या देवळी तालुक्याला गारपिटीचा तडाखा बसलेला आहे, त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। खासदार रामदास तडस हे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत। परिस्थितीची पाहणी करण्यासाठी, नुकसानीची पाहणी करण्यासाठी रामदास तडस हे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेले आहेत। वर्ध्यामध्ये देवळी तालुक्यात गारपिटीचा तडाखा बसलेला आहे। अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी खासदार रामदास तडस हे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेले आहेत। तिथल्या पिकांची त्यांनी पाहणी केलेली आहे। आमचे प्रतिनिधी प्रमोद पानबुडे आपल्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत। प्रमोद, देवळी तालुक्यात गारपिटी झालेली आहे, मोठं नुकसान झालेलं आहे। रामदास तडस हे देखील पोहोचलेले आहेत, बांधावर पोहोचलेले आहेत। किती नुकसान झालंय, काय माहिती मिळते? निश्चितच वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुका जो आहे त्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीची माहिती मिळताच वर्धा लोकसभेचे जे खासदार आहेत रामदास तडस, तसेच महसूल विभागाचे संपूर्ण अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी हे संपूर्ण घटनास्थळी पोहोचले आणि खासदार रामदास तडस यांनी लगेच शेतकऱ्यांच्या नुकसानीचे गहू, चना या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत। अजूनपर्यंत निश्चित आकडा अजून कळलेला नाही की नेमकं नुकसान किती टक्के किंवा नेमकं काय झालेलं आहे। यामध्ये नुकसानीचा आकडा जरी आलेला नाही आहे, परंतु त्वरित पंचनामे करण्याचे आदेश शासनाला दिले आहेत। अगदी प्रमोद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।